हम वो योद्धा वो निडर हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए। रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए, हम है जियाले जीतने को हम रण में उतरते हैं। हम सूरज है अंत हमी रातों का करते हैं। युग युग की जंजीरों आज आपण तहसीलदारांनी निवेदन दिले, याबद्दल काय म्हणाल? आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता आले होते. वास्तविक तहसीलदार साहेब या ठिकाणी नाही आहेत. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण इथं म्हणू की सर्वसामान्य लोकांची कामाची सुरुवात असते व सर्वसामान्य लोकांचं काम जिथून सुरुवात होतं, जिथं काम महत्त्वाचं असतं तालुका पातळीवरचं, त्या ठिकाणचे जबाबदार अधिकारी मुळात इथे उपलब्ध नाही आहेत. कालपासून आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. अशी परिस्थिती आहे की देशापासून म्हणजे दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा जो कारभार आहे तो कारभार हाताळण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. शेतकऱ्यांचं आपण म्हणतो की एकीकडे म्हणतो आपण शेतीप्रधान देश आहे आणि एकीकडे जर शेतकऱ्यांच्या कांद्याला जर 8 आणे भाव मिळत असेल, कवडी मोल किमतीमध्ये जर तो कांदा जर सरकारनं हे करणार असेल तर हे सरकारनं आपली खुर्ची सोडावी, नैतिक जबाबदारी स्वीकारून. कारण अशा अनेक प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांची नीटच्या परीक्षा व्हायची असेल तुम्ही त्यामध्ये पेपरफुटीचे प्रकरण आहे, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघाल की गुन्हेगारी जर आपण बघितली तर गुन्हेगारीसुद्धा बोकाळलेली आहे. खरं तर ह्या संपूर्ण सरकारच्या या कामगिरीबद्दल खऱ्या अर्थानं जनतेमध्ये रोष आहे. येणाऱ्या 29 तारखेला 29 मे रोजी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादी भवनपासून ते जिल्हाधिकाऱ्यालय येथे सकाळी 10 वाजता आपण मोर्चाला सुरुवात करणार आहोत. मी या निमित्ताने एवढंच सांगेन की शेतकरी बांधव असतील, तरुण आपले युवक असतील, विद्यार्थी वर्ग असेल, या सर्वांनी जो आपल्या मनामध्ये रोष आहे सरकारबद्दलचा तो व्यक्त करण्याकरता आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. खरं तर हीच वेळ आहे जाब विचारण्याची, आत्ता नाही तर कधी नाही. त्यामुळे आम्ही येतो, तुम्ही या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्र पवार साहेब पक्षाची महिला कार्यकर्ते आज आम्ही इथं तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो होतो. महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि महिलांचे प्रश्न तर भयंकरच आहेत की त्यांनी स्वयंपाक कसा करायचा आणि घरातल्या लोकांना जेवायला कसं घालायचं. उज्ज्वला योजना तर पूर्ण कोलमडलेलीच आहे आणि लाडकी बहीण म्हणतो आपण. KYCच्या नावाखाली किती महिलांना मिळतं आणि किती नाही हा एक प्रश्नच आहे मोठा. आणि त्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरायचं ठरवले आणि 29 तारखेला आम्ही मोर्चा काढतोय. तरी सर्व महिलांनी या सगळ्या गोष्टींचं गंभीरपणे घ्यावं. फक्त घरात बसून महागाई वाढली आहे आणि गॅस मिळत नाही आहे आणि आम्ही स्वयंपाक कसा करायचा ह्या गोष्टीवर घरातच चर्चा होती. रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही आणि हे सरकार किती निष्क्रिय आहे हेही कळणार नाही. त्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरावं ही एक छोटीशी अपेक्षा आणि विनंती करते की 29 तारखेला आम्ही नाक्यावरून जो मोर्चा काढणार आहे त्याला सर्व महिलांनी प्रतिसाद द्यावा. तिथं 10 वाजता हजर व्हावं आणि आपण या सरकारविरोधात काहीतरी पावलं उचलल्याशिवाय ही महागाई कमी होणार नाही किंवा नसेल जमत तर सरकारनं बाजूला व्हावं. आम्ही सक्षम आहे, महिला पण हातात कारभार घेऊ शकतात, करू शकतात, हे दाखवून देऊ. तरी 10 वाजता 29 तारखेला जमावू नाक्यावर ही एक विनंती.